नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं नवीन रांगोळ्यांसहित स्वागत आहे. तर आजच्या भागातही आपण नेहमीप्रमाणेच 3 सोप्या आणि सुंदर रांगोळ्या बघतो आहोत. अतिशय सुंदर रांगोळ्या आहेत ह्या. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला रांगोळ्या आवडल्या तर लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर आजच्या भागातली ही पहिली रांगोळी आपण आतमध्ये चकलीचा आकार देऊन घेतला आणि फुलांच्या पाकळ्यांचा आकार देऊन डिझाईन करून घेतोय. बघू शकता तुम्ही. ही एकदम आपली जुनी ट्रॅडिशनल डिझाईन आहे. लहानपणापासून ही डिझाईन प्रत्येकजण बघत आलेलं आहे. त्यामुळे ही सर्वांनाच डिझाईन येत असणार आहे. फेमस डिझाईन आहे ती पूर्वीपासूनची. खूप सुंदर वाटते ती. तर आपण आज याच्यामध्ये थोडा कलर पण भरणार आहोत. म्हणजे फुल पूर्ण पाकळीला नाही द्यायचा, असं हाफ पाकळीला कलर द्यायचा आहे. त्याआधी आपण अशा गॅपमधून एक अशी डिझाईन तयार करून घेतली आणि त्याला थोडासा असा व्यवस्थित आकार दिला. म्हणजे दिसायला पण रांगोळी अशी छान वाटते, जास्ती वाकडी तिकडी विचित्र नाही दिसत. आणि यामध्ये आपण आधी थोडा पिवळा कलर भरूया, नंतर डार्क आपला हळदी कलर भरूया. इथे थोडा व्हिडिओ मी फास्ट केला होता, कलर भरतोय म्हटलं ना. आणि मी फुल नाही भरला आहे कलर, तुम्ही पूर्ण पण पाकळीला भरू शकता. त्याच्यावरच थोडासा असा दुसरा कलर टाकून घेतला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन वापरू शकता. तर ह्या रांगोळ्या नक्कीच ट्राय करून बघा मैत्रिणींनो. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर युनिक रांगोळ्या बघायच्या, तुमच्या दारासमोर रोज नवीन रांगोळ्या काढायच्या आहे तुम्हाला, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला रोज नवीन रांगोळ्या बघायला भेटणार आहे. 3 किंवा 2 रांगोळ्या आपल्या व्हिडिओमध्ये असतातच. त्या दररोज व्हिडिओ बघायचा आणि त्यातली जी रांगोळी आवडेल ती नक्की ट्राय करायची. आणि रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो. जुन्या लोकांना तर माहितीच असणार आहे, जे नेहमी आपले व्हिडिओ बघतात, आपले सबस्क्रायबर्स. पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते, रोज आपला व्हिडिओ 1 वाजता अपलोड होतो दुपारी. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. जेव्हाही टाईम भेटेल नक्की व्हिडिओ काढा. आणि आपले सणवारांसाठी पण आता नवीन रांगोळ्या आपण चालू केलेल्या आहे गौरी गणपतीच्या सणासाठी. त्या पण नक्की बघत जा. असं म्हणजे आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा आपण ते बघणार आहोत रांगोळ्या गौरी गणपतीच्या. तर नक्कीच बघा आणि रांगोळीची प्रॅक्टिस करत राहा. म्हणजे तुम्हाला नक्कीच रांगोळ्या जमतील. तुमच्या लहान मुलांनाही रांगोळी काढायला शिकवा. त्यांनाही एक म्हणजे काहीतरी एक कला त्यांच्या ह्याच्यामध्ये आत्मसात होऊन जाईल. त्याला असं म्हणजे मध्ये एक लाल आणि पिवळ्या कलरचा टिंब टाकून घेतला होता मोठा आणि झाकणाच्या मदतीने त्याला चपटा आकार देऊन घेतला आहे. किती सुंदर वाटते बघा ही रांगोळी. त्याच पद्धतीने आपली ही दुसरी रांगोळी चौकोन काढणार आहे आपण. त्यात पण कलर थोडासा भरणार आहे. आता सणसूद आहे म्हटलं थोडी कलरवाली रांगोळी काढूया. जास्त पण भरमसाठ कलर वापरलेले नाही मी. कारण की मला माहिती आहे सणसूद म्हटले की आपल्याला एवढा टाईम नसतो. जर घरात आपल्या छोट्या दीदी असतील म्हणजे असं 8वी-9वीच्या तर ठीक आहे. त्या काढू शकतात रांगोळ्या. पण खूपच लहान बाळ आहे किंवा नाही आहे वेळ एखाद्याला, तर त्यांच्यासाठी या रांगोळ्या आहेत. तर त्यांनी नक्कीच ट्राय करा रांगोळ्या. आपण असा चौकोन काढून घेतला आणि आतमध्ये एक वर्तुळ काढून घेतलं आणि 4 बाजूला अशा रेषा त्याच्या बाजूला काढून घेतल्या, म्हणजे 4 आकार तयार झाले तिथे. आणि अल्टरनेट आपण पिवळा आणि लाल कलर भरणार आहेत. भरपूर मैत्रिणींच्या खूप छान छान कमेंट येत आहे. सर्वांना रांगोळ्या भरपूर आवडत आहेत. तर असाच सपोर्ट राहू द्या आणि नक्की आपल्या रांगोळ्या ट्राय करत जा. म्हणजे तुमचाही वेळ वाचेल, तुम्हालाही काहीतरी नवीन शिकायला भेटणार आहे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत हेच सांगते. आणि आपली संस्कृती पण आपण जपली पाहिजे. रोज दारासमोर एक छोटीशी का होईना रांगोळी काढलीच गेली पाहिजे.
माहिती आहे आजकाल रेडीमेडचा जमाना आहे, पण शेवटी जे काय म्हणतात ना, आपली रांगोळी कशाने बनते? दगडापासून. एक दगड आहे त्यापासून बनते. म्हणजे आपली संस्कृती ती आपण का विसरायची ना? त्याच्या मागे पण काहीतरी असं पौराणिक कथा आहे. असो, आपली ही रांगोळी डबल आपण चौकोन काढून घेतला आणि बाजूनी थोड्या अशा बाजूला 2 अशा रेषा काढून घेतल्या कॉर्नरला. थोडंसं बोटाच्या साहाय्याने त्याला दाबून घ्यायचं, म्हणजे अशी डिझाईन तयार होते. अशा पद्धतीने आपली दुसरी रांगोळी रेडी झाली. सोपी, सुंदर आणि सुबक रांगोळी एकदम. नक्कीच ट्राय करा. आणि आजच्या भागातली आपली ही शेवटची रांगोळी, ही पण एकदम 2 मिनिटात होणारी रांगोळी, पटकन होणारी रांगोळी एकदम. एक से बढ़कर एक रांगोळ्या आहे आपल्या. नक्कीच ट्राय करा तुम्ही. तो असा शेप का देते मी, म्हणजे रांगोळी पण दिसायला छान वाटते आणि ते सेम म्हणजे नाही का सारखा आकार वाटतो जरा त्या चिन्हांचा. त्यामुळे मी असा शेप देते. नाही दिला तरी चालेल, पण रांगोळी छान दिसते असं शेप दिल्यावर. आतमध्ये त्या पाकळीच्या 3 रेषा काढून त्याला टोकाला टिंब काढून घेतली आणि बोटाच्या साहाय्याने डिझाईन काढतोय आपण. अशा पद्धतीने आपल्या तिन्ही पण रांगोळ्या आजच्या भागातल्या काढून झालेल्या आहे मैत्रिणींनो. तर नक्कीच ट्राय करा. कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच युनिक, सोप्या, सुंदर रांगोळ्यांसहित. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करत राहा. दारासमोर नवीन रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.